शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत काल ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोगाच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नेमकं काय बोलले ते? तर शिवसेनेच्या 1999च्या पक्षघटनेत मुख्य नेता हे पदच नव्हतं. मग एकनाथ शिंदेंनी कोणत्या पक्षघटनेच्या आधारे स्वतःला हे पद बहाल केलं? सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार शिंदेंचं हे पद पक्षांतरानंतर समोर आलं. त्यामुळे ज्या पक्षघटनेनुसार पदांची निर्मिती आणि नियुक्त्या झाल्या त्याच घटनेच्या वैधतेवर नंतर प्रश्न कसा उपस्थित केला जाऊ शकतो असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याच मुद्द्यावरून सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या परिच्छेद 15 आणि अधिकारावरही मोठा प्रश्न उपस्थित केला. त्यांचा युक्तिवादनुसार निवडणूक आयोगाच्या चिन्ह वाटपाच्या नियमांमधील परिच्छेद 15 तेव्हाच लागू होतो जेव्हा मूळ राजकीय पक्षात फूट पडते आणि 2 प्रतिस्पर्धी गट निर्माण होतात. पण इथे निवडणूक आयोगाने नेमकं काय केलं? आमदारांची स्वतंत्र बैठक, काही पत्रव्यवहार आणि विधिमंडळ पक्षातील हालचाली यांना राजकीय पक्षात फूट पडल्याचा आधार मानला आणि यालाच सिब्बल यांनी जोरदार विरोध केला. विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणजे मूळ राजकीय पक्षात फूट पडली असा अर्थ काढता येत नाही, असा युक्तिवाद त्यांनी सुप्रीम कोर्टात केला. विशेष म्हणजे 21 जूनचं पत्र हे केवळ विधिमंडळ गटाशी संबंधित होतं, पण निवडणूक आयोगाने त्याचा आधार घेत संपूर्ण शिवसेनेत फूट पडल्याचं गृहीत धरलं असा दावा सिब्बल यांनी केलाय. याशिवाय सिब्बल म्हणाले, जर शिवसेनेची पक्षघटना लोकशाही विरोधात होती असं मानलं तर त्याचा परिणाम जास्तीत जास्त पक्षाची नोंदणी रद्द होण्यापर्यंत होऊ शकतो. पण मग त्याच पक्षघटनेतून निर्माण झालेल्या दुसऱ्या गटाला धनुष्यबाण चिन्हाचा फायदा कसा मिळू शकतो हा सवाल सिब्बल यांनी थेट उपस्थित केला. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा